लाडकी बहीण योजनेच्या बाबतीत मनसेकडनं एक वेगळी मागणी करण्यात आलेली आहे आणि आपल्यासोबत यासाठी बोलण्यासाठी आमदार जितेंद्र आव्हाडजी आहेत। मनसेनं अशी मागणी केली आहे की मुस्लिम ज्यांना दोन पत्नी आहेत किंवा दोनपेक्षा अधिक अपत्य आहेत यांना ही लाडकी बहीण योजना लागू करण्यात येऊ नये अशी मागणी केली। मला याच्यावर काही बोलायचं नाही। मुसलमानांशिवाय काहीच न दिसणाऱ्या माणसांबद्दल काय बोलावं? यांना दुसरा विषय नाही का? मुसलमान मुसलमान मुसलमान। त्यामुळे ह्यांच्या बुद्धीची कीव करावीशी वाटते। या देशाच्या संविधानाने राईट टू रिलिजन दिलेला आहे। त्या राईट टू रिलिजनमध्ये ज्या प्रथा परंपरा आहेत त्या तुम्ही पाळू शकता। जर त्यांच्यामध्ये काही कारणास्तव दुसरं लग्न झालं असेल तर त्याचा एवढाच तो माजवून त्यांना देऊ नका। असं काय मोठं काय लाख रुपये दिले काय? अरे उलटी महिलांची टिंगल केली आहे तुम्ही 1,500 रुपये देऊन। आजचे वाढलेले भाव बघता 1,500 रुपयात काय येतो? निवडणुकीसाठी मतं मिळाली नाहीत लोकसभेला, ती भरून काढण्यासाठी योजना चांगली आहे, पण ही मतांची गणितं मांडणारी योजना आहे। आणि म्हणून मी भाषणात सांगितलं, मरता क्या नाही करता। घाबरलेले आहेत, एक तर राहुल गांधीला घाबरलेत आणि प्लस लोकांच्या रागाला घाबरलेत। आणि घाबरलेला माणूस मरता क्या नाही करता सगळंच करायला तयार झालेत। आता मुंडे समर्थकांनी बीड बंदची हाक दिलेली आहे। स्वतःच खून करायचा आणि स्वतःच बंदची हाक द्यायची। कशाला गेले त्या जिथनं फायरिंग झालं त्या घरावर हल्ला करायला? तुम्ही माझ्या घरावर हल्ला कराल आणि माझ्या घरावर हल्ला केला म्हणून मी जर रागाने बाहेर पडलो तर तुम्हाला कशाला राग यायला हवा? याचा अर्थ कायदा सुव्यवस्थित नाही आहे राज्यात? तिथे कायदा नावाची गोष्टच नाही आणि सुव्यवस्था तर विसरूनच गेलेत। SP म्हणजे अक्षरशः घरातला घरगडी असल्यासारखा वागत असतो। त्या SP ला माझ्या भाषेत सांगायचं झालं तर लोकांचे भांडी घासायला जाऊ नकोस, तुझं जे पोलिसिंगचं काम आहे तेवढं कर। महायुतीच्या सगळ्या नेत्यांकडनं असं म्हटलं जातंय की महाविकास आघाडीचे अनेक आमदार आमच्या संपर्कात आहेत विधान परिषदेच्या। दुसरं कामच नाही हो यांना फोन करण्याशिवाय। जितेंद्र आव्हाड होते, त्यांनी स्पष्टपणे असं म्हटलेलं आहे की कुठच्याही प्रकारे राज्यात कायदा सुव्यवस्था जी आहे ही राहिलेली नाही, अशा पद्धतीचं उत्तर जितेंद्र आव्हाड यांनी दिलेलं आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट खंडूसह विशाल पाटील, TV9 मराठी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।